भारतीय संस्कृतीमध्ये होळी आणि धुलीवंदन या सणांना विशेष महत्त्व आहे. तर महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी होळी आणि धुलीवंदन साजरी करण्याची पद्धत वेगवेगळी पाहायला मिळते. होळीच्या दिवशी होलिका दहन केलं जातं, तर दुसऱ्या दिवशी धुलीवंदन आणि काही ठिकाणी रंगपंचमी साजरी केली जाते. धुलीवंदन साजरी करण्याची प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत आहे. कोल्हापुरात होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी करून 5 दिवसांनी रंगपंचमी साजरी करण्याची पद्धत आहे. नाही सगळ्या नाही नियम सगळे जिथं रस्ता आहे तिथं नियम आहे. घ्या 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 सगळं वेगवेगळ्या मंडळ आहेत, वेगवेगळे होळी पेटवली वेगवेगळ्या म्हणतात. मंगळवारी धुळवड साजरी करण्यासाठी बालचमूंचा उत्साह कोल्हापुरात पाहायला मिळत होता. लहान मुलांच्या आरोळ्या टिमकी वाजवत गावातून उत्साहात सणाचा आनंद साजरी करणारी ही मुलं कोल्हापूरच्या भादोले गावात पाहायला मिळाली. धुळवडीला आजही पारंपरिक पद्धत जपली जाते, ती म्हणजे थोरा मोठ्यांकडून पैसे गोळा करायचे. त्यासाठी गावातील मुख्य रस्त्यावर लहान मुलं वाट अडवून थांबतात. येणाऱ्या जाणाऱ्या गावकऱ्यांकडून लहान मुलं हक्कानं पैसे मागतात. त्यानंतर या पैशातून काही खाद्यपदार्थ घेऊन सायंकाळी वाटप केलं जातं. तसेच आदल्या दिवशीची होळीची राख वापरून धुळवड खेळली जाते. नेमकी ही धुळवडीची परंपरा काय आहे, जाणून घेऊयात ग्रामस्थांकडून. भादोले गावचा रहिवासी आनंदराव यशवंत पाटील. माझं वय आता सध्या 60 आहे आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये होळीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. लहान लहान मुलं आदल्या दिवशी शिनी वगैरे गोळा करतात. संध्याकाळी येरडाचं त्याच्यात झाड राहून पुरणपोळीचा नैवेद्य त्यात घालून होळी पेटवतात. त्याचा आनंद ते लुटतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून ती राख भिजवून एकमेकाच्या अंगाला लावून आणि रस्त्यावरनं मेन रस्त्यासनी किंवा गल्लीतल्या रस्त्यासनी ही लहान मुलं रस्ता अडवतात. ज्याच्या पायात चप्पल असेल त्याच्याकडून ती काय तर म्हणजे पैसे 5-10 रुपये वगैरे काय देतील ती त्यांच्याकडे घेतात. ज्याच्या पायात चप्पल नसेल त्याच्याकडून ती काय घेत नाहीत आणि ज्याच्याकडे चप्पल आहे पायात त्याच्याकडून ती अडवून घेतात. आणि अशा पद्धतीचं जे जमलेले पैसे असतात ती पोरं संध्याकाळी खाऊ वगैरे आणून खातात. ही शिमग्याची जी परंपरा आहे ती फक्त ग्रामीण भागातच बघायला मिळते आहे, सिटीत मिळत नाही. आणि आम्ही आमच्या आता वयाच्या ह्याच्याप्रमाणे जर बघितलं तर आज तरुण पोरं सुद्धा ही पुढं जोपासना पुढं करायला लागलेल्या आहेत आणि ती करतात. याचा अभिमान आम्हाला आहे. ही सिटीत वगैरे कुठेही तुम्हाला बघायला मिळणार नाही, हा ग्रामीण भागातच मिळणार. आता धुळवडीचा जे कार्यक्रम आहे हे लहान मुलंच करतात आणि आता एक 4-5 दिवसानंतर आणि परत रंगपंचमीचा सण येतोय, त्यात आणि उत्साहानं ते काम करत असतात किंवा खेळत असतात. होळी आणि धुळवड अशा पद्धतीनं जी साजरी होत्या ती फक्त ग्रामीण भागातच होत्या आणि इथून पुढे सुद्धा होणार आणि लहान मुलं याच्यात चांगल्या पद्धतीने भाग घेऊन करतात. त्याबद्दल आम्हाला त्याचा अभिमान आहे. होळीच्या दिवशी पुरणपोळीचा आस्वाद घेत साजरा होणारा हा सण धुलीवंदन सण साजरी करण्याची पद्धत शहरात बदललेली असली तरीही ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीनेच धुळवड साजरी होते. लहान मुलांच्या बालहट्टाला दाद देऊन वडीलधारी मंडळीही या आनंदात सहभागी होतात. कोल्हापूरच्या ग्रामीण भागात साजरी होणारी ही अनोखी धुळवड तुम्हाला कशी वाटली आणि तुमच्याकडे धुळवड कशी साजरी होते हे देखील आम्हाला जरूर सांगा. lokmat.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी.